असा विषय. म्हणून आलो आलो धीमे 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 पाय टाकत टाकत जायचा. बघ एकदा मित्रांनो, जिमचे मित्र भेटलेले आहेत म्हणा अचानक बाईकमध्ये. माग एवढा आनंद होतोय. मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये श्वास कोंडलाय थोडा. आजचा ब्लॉग विषय असा झाला, अचानक भयानकमध्ये जिम सोडून आम्ही आलेलो आहे खारघरच्या डोंगरी. हो, थोडं ट्रॅकिंग करायचा विषय झाला आहे. बघू आता किती अंगात दम आहे किती नाही. आवाज कसा येत असेल कसा नाही मला माहीत नाही, पण तुम्ही ॲडजस्ट करा. तर बघू श्वास कोणते बाई. आत्ताच स्टार्ट झाले ट्रॅक आणि लगेच घाम फुटायला लागला. बघू आता कसं काय आम्ही पुढे जातो आणि किती किती वरती जातो. ठीक आहे. हे खारघरचे डोंगर आहे. इथून आम्ही ट्रॅक चालू केलेला आहे ह्याच प्रकारे. तुम्हाला जर यायचं असेल वरती हा लोकेशन बघा. इथून खालून ट्रॅक चालू होतो. तर जाऊ वरती. अरे बाबांनो इथं श्वास कोंडला आहे. फुल स्लोली चाललो आहे ओकेमध्ये. आणि जसं वरती चाललं आहे तसा श्वास कोंडत चालला. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. आणि तर बघू पुढे गेल्यावर काय विषय. आणि इकडे मित्रमंडळी म्हणजे पोरं आहेत वरती टेकडीवर. आणि होता तसा बोलायला गेला तर हा तर अर्धा डोंगर आहे. अजून या साईडचा पुढचा पण डोंगर आहे. तर बघू आज आम्ही किती एक्सप्लोअर करतो आणि किती नाही प्रॉपरलीमध्ये. ठीक आहे चला मग स्टार्ट. बाप रे बाप, हवा मस्त आहे पण एक नंबर हवा आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे थोडी अडथळा आहे. म्हणजे सवय आहे ना आपल्याला ट्रॅकिंग करायची असं विषय. बघू शकता मित्रांनो तुम्ही. हां तिथून आता आम्ही आलेलो फर्स्ट पार्ट आहे. म्हणजे इथून आत्ताशी सुरुवात झाली. ते बघू शकता डोंगर असा पूर्ण. आणि त्या साईडला पण आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि आहेत मोठ्या पाण्याच्या टाक्या. जसं वरती चाललं आहे तसं कठीण काम. म्हणजे वरती जायचा रस्ता शोधायला लागतो असं विषय. कारण की सटकते सुकी आहे ना माती. विषय असं झालं आहे. म्हणजे नॉर्मल पाऊस पडून गेला आहे आणि सुकला आहे म्हणून असं आहे. बघू शकता आता आम्ही किती वरती आलेलो आहे. ह्याच्या गावात वातावरण हाड. विषय असा म्हणजे खतरनाक हवा आहे. थोड्या वेळ आम्ही इथे रेस्ट करायला बसलो आहे. पाणी पिलं आहे. आणखी जास्त काय घाई नाही. असं वाटलं पूर्ण डोंगर पार करू शकतो, पण आता थोड्या वेळाला समजलं भाई करू शकतो. पण बघू आता कितीपर्यंत जातो आणि कितीपर्यंत नाही. पाठी बघू शकता ती टेकडी दिसते तिकडं. ही कुठेतरी इथे टेकडी तिथे जायचं आपल्याला. विषय असा. आणि हवा एक नंबर आहे भाई. म्हणून आवाज कसा आहे ते माझा सांगा. कारण की भाऊच चुम्मा आवाज येणार आहे. हो नॉईज बाहेरचा आवाज येणारच नाही. नॉर्मल माझा आवाज आहे प्रॉपरलीमध्ये. बघू ते विमान जातात भाई खतरनाकमध्ये. समोर माझे जेल आहे तलोजा जेल. थोडा झूम करून दाखवतो जास्त नाही. आणि विमानाचा आस्वाद घ्या. जेल आहे भाई खतरनाक. नॉर्मली एवढी मोठी जेल मी फक्त मूवीमध्ये बघितली. रिअलमध्ये तर नाव कधी बघितली नाही. की एकदा अगोदर आलो खूप वर्ष अगोदर तेव्हा एकदा बघितलेली. आत्ता बघितली आता वेगळी वाटते. कारण की एक मूवी बघितली मी त्यामध्ये पण अशी एक खतरनाक मोठी जेल होती. तर मूवीचं नाव काय मला आठवत नाही. तर आठवलं तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगेलच. इथून वाटत होता डोंगर सरळच आहे. पण तर पुढं आलो बैल आहे खाली. आणि नंतर बघतो ते काय अजून एवढं चढायचं आहे. एवढं लांब. This is the end. वाट लागली. हळूहळू पाय टाकायचे.
कारण की जिंदगी तरी जायचं नाही, कारण डोंगरावर आपण परत येणार नाही असा विषय. म्हणून आलो आलो धीमे 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 पाय टाकत टाकत जायचा. हवा बाप सुटले, पण काय पण बोला पोरांनो, खतरनाक. एक सीन नंतर असं वाटायला लागलं, या इथला दरी आणि या इथला डोंगर हातानं आले भाई फाटून. आता उतरायचं कसं टेन्शन, कायला पकडायचं टेन्शन, डोक्याला ताप, पकडू तरी काय काय बाबा बाबा. इथे या टायमाला माहून कामा येतो, नक्कीच एक आपण माहून घेऊ. आणि काय अर्जंट बेसिसवर कधी डोंगर बिंगर जायचा असला तर तो काम आहे या हातात फालतूगिरी करता नाही. आता बघू शकता परत एक चढावाला. आता इथं म्हणा व्हिडिओज मित्रांनो कोल्ड झालेले आणि घाम भयानकपणे फुटलेला आहे. तुम्ही बघू शकता वरती तर आलो आहे, पण मामा बोलते अजून वरती जायला. बाई त्याला मी कॉन्फिडन्स दिला तर घरशी आल्यावर, हो या अर्धा डोंगर काय अर्धा डोंगर, तो बोललो तर अर्धा डोंगरच चढू. मी बोललो शानपट्टी करू, नाही नाही अख्खा डोंगरच चढू बाई. आणि माझ्याच अंगाशी आला आहे, छाती फुगले. ठीक आहे नडू पोचू बाई तिथपर्यंत, तो टार्गेट आहे आपला, म्हणजे एंड आहे आपलं. इथपर्यंत पोचू आणि तुम्हाला दाखवते तुमचा व्ह्यू 100 आणि 101%. थांबून राहा. तुम्ही बघू शकता मी अजून इथंच आहे आणि बाला भाय दिसते का, दिसते बघा. स्ट्रगल इन लाईफ. माझा कुठला स्ट्रगल चालू आहे काय माहीत नाही, बट एक सांगतो तुम्हाला, मगाशी जो तो स्टार्टिंगला असा आलता विषय. अरे काय यार, परत खाली परत वरती, नको झालं रे, नको झालं. आता जीव सोडायची वेळ आली आहे माझ्याकडं. आता मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो भाई खतरनाकमध्ये बालाभाई तर पोचलेला होते आणि वरती. आणि विषय असं झाला की थोड्या वेळात तू छाती कोंडवत वरती आलो आणि मित्र भेटला म्हणा जिमचा. आणि आता हालत झाले टाईट. तर बघू तो तर आला, थोडा जोश आला माझ्या अंगात. बघू कसा विषय प्रॉपरलीमध्ये. आणि बघता मित्रांनो जिमचे मित्र भेटलेले आहेत म्हणा अचानक बाईकमध्ये मागं राहिले. होस काय वाटतं, तू दररोज येतं, तुला कसं वाटतं आता सांगू शकतं का जरा. जर्नी खतरनाक चालली. हो बरोबर. यांना वाटतं चांगला आणि आमची झाले हालत टाईट. घाम फुटले. आपला मित्र झाडाखाली बसलाय बघ. दाखवू तुम्ही आमचा मित्र अजून एक आहे झाडाखाली. हां इथं वाचला साईज दिसेल तो आपला. हां जास्त साईज मोठी आहे. वा नो हालत झाले. 5 वर्षात पहिली ट्रॅकिंग अंगाशी आले. तो पण खारघरचा डोंगर, चिंदी डोंगर, जो एक काळात मी चपलीवर चढलेलो आणि तो आता बुटा घातल्यात. आणि बाई जिमला पण जाते, तेव्हा जिमला पण नाही जायचो तरी चढलो बाई. आणि आता अंगाचा भोंगा झाला आहे, वाट लागले बाई बेकार. बाला बाई का नडते अजून धावते बाई. आणि आता बोला मग अशी बोलले इट लास्ट टेकडी आणि आता बोलले ती आहे बाई. काय आहे तर हालत झाले बाई. तोंड बघा आवरा खराब, आवता खराब असते, पण ठीक आहे आता ॲडजस्टमेंट करा. आणि घाम फुटणार भाई. ट्रॅकिंगवालं आहे, उदास्त झालेलीच आहे. फायनली खूप परिश्रम करून घाम काढून या व्ह्यूसाठी आलतो मी. यो व्ह्यू, ही नदी ना, यो डॅम खतरनाक व्ह्यू तर मस्त आहे. थोडा बरं वाटते थांबलो आहे तर भाई. तो वरती खाली वाट लागलेली पूर्णपणे. व्ह्यूचा नादाला घ्या, आनंद घ्या.
पूर्ण डोंगर तर नाही फिरू शकत कारण की आपली गाडी या साईडला आहे. परत तेवढा डोंगर फिरणार, खाली उतरणार आणि परत तेवढं चालत आपल्याला इकडेच यायला लागेल. मग एवढं छाती फुगवण्यापेक्षा माझं म्हणणे असं आम्ही ठरवलं आहे की जिथून आलो म्हणजे जिथून खाली वरती उतरलो म्हणजे जिथून खाली आलो खालून वरती आलो तिथूनच परत खाली उतरायचं आहे. हे विषय घेतला आहे. परत तेच हलवणार आहे. तुम्ही बघत राहा. वाट तर लागणारच आहे. आता तर काय मजा वाटली. घरी गेल्यावर ललन टाप होईल. प्लॅन कॅन्सल झालेला आहे. जिथून आलो तिथून जायचं नाही भाई. आता आम्ही तिकडून आलो ना तिकडून खालून परत असं वरती इथपर्यंत आलो. आता इकडूनच खाली उतरायचं कारण की तिथूनच परत गेलो तर छाती फुगेल भाई कारण की वरती खाली डोंगर आहेत. चड्डी फाडून हातात येईल खतरनाकमध्ये. त्यापेक्षा बोललो इकडूनच जाऊ. चालेल चला. पाऊस पडला मग रास मजा येईल. खास जर पाऊस असता आता तर खूप मजा आली असते आम्हाला. मोमेंट कॅप्चर होत जातील. मजा येत जाईल. तर यावेळी आम्ही अर्धी डोंगरच पार केली. पुढची फेरी येऊ जरा गँग मोठी घेऊन येऊ. गँग मोठीच येणार होती पण विषय असा झाला आहे की गँगने धोका दिला. पण आम्ही आमचा प्लॅन जो केला तो आम्ही सक्सेसफुल केला अर्ध्यावरच. ठीक आहे ना, समजून घ्या. पुढची फेरी येऊ आमची पूर्ण गँग घेऊन आणि पूर्ण डोंगर पार करू मजा मस्तीत. यावेळी दोघंच होतो. मामा धावते आणि मी मामाच्या पाठी आणि माझी हालत आणखी एकटा बोलले की वांदे होता माहिती आहे ना. चला तर उतरतो थोडा आलो मी थोडासा खाली पोचायला आलो. बघू आता इथून तरी पण आम्हाला तिथं जायचं आहे. पाण्याला गाईच आता आम्ही खाली आलेलो आहे प्रॉपरलीमध्ये. पाण्याच्या टाक्या माझ्या पाहिजे दिसत असतील म्हणजे आम्ही वरती होतो. तुम्ही बघितलं असेल. आता हवा झाली टाईट. हवा थोडा वाकडा तिकडे येईल कारण की हवा चालते ना. तर खूप विषय झाला आहे. आता आम्ही खाली चाललो जरा बरं वाटते. तोंडावर फ्रेशनेस बघा. घरी जायचं आहे फायनली ट्रॅक कंप्लीट व्हायला आलेला आहे आणि छाती कल आलेली आहे खूप जोराची. ठीक आहे आता चला फायनली गाईज. तोंडावर एवढी खुशी बघू शकता खतरनाकमध्ये कारण की आम्ही खाली आलेले आहोत गाडीजवळ. एवढा आनंद होत आहे. एवढा आनंद होते. बघितलं असेल तुम्ही. ही 5-6वी फेरी म्हणजे मुस्काळाची. एकच व्हिडिओ आला पण ठीक आहे. चला मग वाचलो पडता. चला आता गाडीजवळ जातो. चला मग. खुशी खूप झाली म्हणा. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग 100% सांगा भावांनो. मजा आली असेल फालतूगिरी बघून माझी कारण की माणसं कमी होती आमच्यासोबत म्हणजे पोरं कमी होती म्हणून जरा ब्लॉगमध्ये मजा नाही चालेल कारण की मीच असेल आणि फक्त तुम्हाला दाखव असेल अरे असं. ठीक आहे ना भाई. बघा नेक्स्ट टाईम आम्ही जरा गँग घेऊन जाऊ. अजून मजा करू मजा मस्ती करू आणि थोडा कॅम्पिंगचा पण विषय करू बघू. ठीक आहे चला मग आता हाच ब्लॉगचा एंड असणार आहे. इथून डायरेक्ट घरीच जाणार आहे. 100% घरीच जाऊ. बाकी कुठे जाणार नाही. चला मग कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. 100% आणि 101% चला.